श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना माहिती नाही की आयुष्य कुठं नेहून पोचवेल, पण जिथंही पोचवेल तिथं काहीतरी चांगलंच असेल. श्रोते हो, आपल्याला फक्त शांतपणे आणि आनंदात जगायचं आहे. कोणत्याही अपेक्षांचं ओझं न घेता, फार काही अपेक्षा न करता, तेही आयुष्याकडनं न ठेवता, फक्त मनापासून हसता यावं, मनापासून रडता यावं आणि अगदी मनापासून जगता यावं, एवढंच. श्रोते हो, आपण एवढी मरमर करतो, एवढं कष्ट करतो, आयुष्याच्या प्रत्येक शर्यतीत धावत राहतो, पण कशासाठी? फक्त त्यातल्या आनंदासाठी. श्रोते हो, नाती असो, वस्तू असो किंवा स्वप्न असोत, त्यात माणूस शेवटी फक्त समाधान आणि आनंद शोधत असतोय. आयुष्यात ना एखादी गोष्ट जर मनाला आनंद देत असेल तर अतिविचार न करता ती करून टाकावी, कारण तो विचार त्या गोष्टीचा आनंद हिरावून घेत असतोय. श्रोते हो, आयुष्य आपल्यासाठी थांबत नसतंय. वर्ष जातात, ऋतू बदलतात, लोक येतात, लोक निघून जातात आणि वेळ पळत असते. म्हणून श्रोते हो, आनंद देणारी प्रत्येक गोष्ट करा, कारण आयुष्यात आनंदाचे क्षण फक्त आठवता येतात, पण पुन्हा जगता येत नाहीत. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. चुकीच्या गोष्टींचा उघडपणे विरोध करा, कारण इतिहास संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो, तळवे चाटणाऱ्यांचा नाही. कळीत मिटलेलं फूल आणि पोटात जपलेलं मूल उमलत जाताना ते पाहण्याचं भाग्य झाडाला आणि आईला मिळतं. कधीतरी आपल्या आईच्या डोळ्यात बघा, तो असा एक आरसा आहे ज्यात तुम्ही कधीच मोठे दिसणार नाहीत. कसं बोलावं ही एक कला आहे, पण कसं बोलू नये हा संस्कार आहे. संघर्ष हाच एका स्त्रीच्या आयुष्याचं खरं सौंदर्य आहे, आणि जर तो नसेल तर नुसतं आरशात पाहण्याला काहीच अर्थ नसतो. पदरी पडलेल्या आयुष्याला नाकारता येत नसतं. आयुष्यात किती पावसाळं पाहिलं हे महत्वाचं नसतं, तर त्या पावसाळ्यात तुम्ही किती चिखल तुडवला आणि त्यातून कशी वाट काढली हे अनुभव खऱ्या अर्थानं जीवन संपन्न करत असतात. संपत्ती आणि सौंदर्य बघून विचलित होतं ते मानवी मन असतं. कर्माची जात न बघता पदरात पडतं ते नशीब असतं. वेळ टळून गेल्यावर अखेरच्या क्षणी जिंकतं ते सत्य असतं. सुख भोगून झाल्यावर परिणाम दाखवतं ते असत्य असतं. अपूर्णत्वातच पूर्णत्वाची प्रचिती करून देतं ते समाधान असतं. आणि सुख साधनाशिवाय सुद्धा आनंद देतं ते ज्ञान असतं. काही लोकांचा हिशोब अशा पद्धतीनं करायचा, ना वय बघायचं, ना नाती बघायचे. नात्यांना आणि माणसांना महत्व देऊन जपणारी माणसं प्रत्येकाच्या नशिबात नसतात. साधेपणापेक्षा सुंदर काहीच नसतं. जसे आहात तसेच राहा. लोक तुमच्या दिसण्यावर नाही तर स्वभाव पाहून प्रेम करत असतात. प्रगती केली तरी लोक जळतील, आणि भीक लागली तरी लोक आळसी म्हणतील. आपण काही केलं तरी लोक काहीतरी म्हणतीलच. लोक काय म्हणतील याचा विचार करून आयुष्य जगता येत नसतं. माणूस म्हणून जगताना मानवी गरजा काय म्हणतील, त्या गरजा पूर्ण करताना आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या या काय म्हणतील, आणि कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडताना सत्य आणि न्याय हे काय म्हणेल
हे महत्वाचं असतं. कोणाचाही रोष न राहता आयुष्य जगणं म्हणजेच यशस्वी जीवन जगणं होय. सोहळा हा दररोज करावा स्वतःच्या अस्तित्वाचा, कारण उद्या आपल्या नसण्यानं जग थांबत नाही. फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणाऱ्याला कळतो. माणसांची पारख ही त्यांच्या रूपावरून करू नका. खरा महत्वाचा असतो तो त्यांचा स्वभाव. प्रशंसा हवी तेवढी करा, पण अपमान विचार करूनच करा. कारण अपमान असं कर्ज आहे जे प्रत्येक जण वेळ आल्यावर व्याजात सकट परत करण्याच्या तयारीत असतो. संपत्ती कमी असली तरी चालेल, पण मुलगा आणि घरची माणसं ही चांगली असली पाहिजेत. जनावरं नकोत. खूप श्रीमंत सासर असलं की खूप सुख मिळतं असं नसतं. जसं लहानाने कधी मोठ्यांचा अपमान करू नये, तसंच मोठ्याने सुद्धा कधी लहानांच्या नजरेतून उतरू नये. मुलीला शिकवा, खंबीर बनवा. ती अडचणीत असेल तेव्हा तिच्या मागे उभं राहा. तिला दोष देत न बसता तिच्या भावना समजून घ्या. तिला हिंमत द्या. तिला भीती नव्हे तर विश्वास द्या. व्यक्तींच्या मनाची ताकद त्यांच्या विचारात असते, पण जेव्हा हे विचारच गोंधळलेले असतात तेव्हा मन सैरभैर होतं, मनाचा तोल जातो आणि व्यक्तीही हरवते. मर्यादा ओलांडल्या की लोभ मनावर ताबा घेतो. अधिक मिळवण्याच्या नादात आपण गुंतत जातो आणि हरवतो. म्हणून लक्षात ठेवा, गरज आणि कोतीपेक्षा जास्त मिळवण्याच्या नादात स्वतःला हरवू नका. बाई जेव्हा नातं निभावण्यावर येते तेव्हा तिची बरोबरी कोणताच पुरुष करू शकत नाही. आणि बाई जर धोकेबाजी करण्यावर आली तर तिच्या इतक्या खालच्या पातळीला पण कोणताच पुरुष जाऊ शकत नाही. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो तो व्यक्ती आपल्याला त्याच्या आयुष्यात असलेल्या लोकांपेक्षा किती महत्त्व देतो हे समजणं फार गरजेचं असतं. आपल्या प्रेमाला शाश्वती मिळते, मग परत नात्यात कधी गैरसमज येत नाही. आपलं मन त्याच्याबद्दलच्या विश्वासानं भरून जातं. नात्यातील भांडणं आणि दोघातील गैरसमज हे कमी करायचे असतील तर एकमेकांना वेळ देणं हे खूप गरजेचं असतं. नात्यांना आणि माणसांना महत्त्व देऊन जपणारी माणसं प्रत्येकाच्या नशिबात नसतात.